अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर शिरपूर सहकारी साखर कारखाना मध्य प्रदेशातील मारेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याला यश। शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या दैवत येथील सहकारी साखर कारखाना हा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मध्य प्रदेशातील मारेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात भाडेतत्वावर देण्यात आला। सदर कारखाना लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन यावेळी मारेवा शुगर कडून देण्यात आले। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर 10 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जनक विला या आमदार निवासस्थानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली। बैठकीत कारखाना ताब्यात देण्याची प्रक्रिया कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक यांच्या वतीने पूर्ण करण्यात आली। सदरचा कारखाना पुढील वर्षाच्या म्हणजेच 2024-25 च्या ऊस गळीत हंगामापासून पुढील 20 वर्ष कालावधीसाठी मारेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेड मध्य प्रदेश यांना शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकारी यांनी भाडेतत्वावर ताब्यात दिला। त्यावेळी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा बँकचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मारेवा कंपनीचे मालक अजय गोयल, अंकित गोयल, विशाल अग्रवाल, ऋषभ अग्रवाल, शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा बँकेचे सीईओ धीरज चौधरी, बँक जनरल मॅनेजर अनिल सिसोदे, साखर कारखान्याचे संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। त्यानंतर प्रत्यक्ष साखर कारखाना साईटवर जाऊन कारखाना संबंधित ग्रुपला ताब्यात देण्यात आला। यावेळी मारेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने कारखाना लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले। शिरपूर साखर कारखाना लवकरच सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व नागरिकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे।